कागल तालुक्यातील बोरोडे येथील बैठकीत कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे। गावातील विविध गटांचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शक्तीपीठला जोरदार विरोध केला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी बोरोडे परिसरातील 600 एकर जमीन, राहती घरे तसेच 80हून अधिक विहिरी बाधित होणार आहेत। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। हा महामार्ग रद्द करण्यासाठी आता गावकरी एकवटले आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी येणारे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या पायाने गावात येतील, मात्र त्यांना गावातून बाहेर जाऊ देणार नाही असा गंभीर इशारा देण्यात आला आहे। त्यांच्या या सर्वांच्या मध्ये असं ठरलेलं आहे की या तालुक्यातील आम्ही सगळे जरी माहितीचे घटक पक्ष जरी असलो तरी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनच उभारणार आहे। भले वरच्या नेत्याचा निर्णय काय हो, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बोर्डाच्या शेतकऱ्यांच्या उपमंत्रुवाडी असते, पराठवाडी शेतकरी यांच्यासोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या गावात मोजणीसाठी कोणताही अधिकारी आला, कर्मचारी आला, त्यांना आम्ही मोजणी करू देणार नाही अशाच सगळ्यांनी सर्व पक्षीय लोकांनी ठरवलेलं आहे। आणि या ज्या बाधित शेतकऱ्याची आम्ही पाठीची प्रचंड संख्येने आणि ताकदीने उभा राहणार आहोत। शक्तीपीठ महामार्ग आमच्या बोर्डातून गेला तर आपल्या बोरोड्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही। अशा प्रकारे आमच्या बोरोड्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट दूर करण्यासाठी आम्हाला बोरोडेकरांना रक्ताचं सडे जरी व्हायला लागले तरी आम्ही ते व्हायला तयार आहोत। आमच्या बोरोड्यातील एकही शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करू देणार नाही व जो अधिकारी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी बोर्डामध्ये येईल तो येईल स्वतःच्या पायाने, परंतु तो परत जाताना स्वतःच्या पायाने जाणार नाही। यावेळी उपसरपंच दत्तात्रय पाटील, तानाजी साठे, युवराज पवार, रमेश चौगले, बाळासाहेब सूर्यवंशी, सुनील मगदूम आदींसह विविध गटांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पेपेंसाठी कागलहून सर्जेराव भाट।